प्रवीण मांजरे सर मात्र आपल्याला पाहायला भेटले, जे मात्र अगदी पंचांची भूमिका अगदी चांगली साकारत आहेत. आणि त्यांचं मात्र आज या क्रिकेटच्या पटलावरती जय हनुमान क्रीडांगणावरती बॅटिंग लाईनअप कशी आहे, गोलंदाजी कशी आहे हे देखील आपल्याला पाहायला भेटेल. आपण जर पाहिलं तर इकडे अगदी कव्हर ऑन साईडला जर आपण मिड विकेट पासून विचार केला तर इकडे ॲडव्हान्टेज आहे फलंदाजीसाठी. धावांसाठी इकडे मात्र नक्कीच प्रतिकूल वातावरण आहे. परंतु पाहूया आता या क्रिकेटच्या पटलावरती या मैदानावरती प्रतीक 11 मानविलेपाडा संघाने टॉस गमावलेला आहे आणि फलंदाजी त्यांना करावी लागत आहे. सलामीची जोडी स्ट्राईकला आपण पाहू शकता, फलंदाज दिनेश आणि नॉन स्ट्राईक इनला निलेश. आणि P1चं पहिलं षटक हाताळत असताना गोलंदाज करण. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, वेळ जाऊ देतो, पुन्हा एकदा मैदानात येतो, तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन. आणि पंच गेम ऑन, लेट्स प्ले, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिलाच बॉल आपण पाहूया. सरपंच चषकाला होते सुरुवात, होतोय आगाज. पहिलाच बॉल अगदी चेंडूचा पाठलाग केला गेला, परंतु चेंडू आणि बॅटचा इकडे संपर्क झाला नाहीये. होतीये या स्पर्धेमधील डॉट बॉलची सुरुवात. चांगला बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. गोलंदाज करणच्या वतीनं अगदी डॉट बॉलने सुरुवात करतोय. हो, हा बॉल देखील टॅप करण्याचा प्रयत्न होता. अगदी जबरदस्त बॉल. कडे कटाक्ष टाकलं जात आहे, परंतु संजय सुतार यांची नजर अगदी स्प्राइट जितनी क्लिअर आहे. चांगली गोलंदाजी. आतापर्यंत दोन्ही बॉल डॉट. इथे कट केलाय चेंडू, अगदी बॅकवर्ड पॉइंटच्या मधून सरकलाय. चेंडू मात्र थांबेल का? नाही थांबणार. आणि या स्पर्धेतील येतोय हा पहिला दणदणीत खणखणीत चौकार. अगदी आपण जर पाहिलं तर कट केला बॅकवर्ड पॉइंट आणि पॉइंटच्या मधून अगदी जबरदस्त फटका इथे पाहायला भेटलाय. 4 धावांनी आता खातं ओपन झालेलं आहे. प्रतीक 11 मानविलेपाडा संघ फलंदाजी करतोय. P1चं पहिलं षटक सुरू आहे. धावफलकावरती 4 धावा आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न तिकडे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर चेंडू तिकडे मात्र हो झेल सोडली. जितू मांजरे तिथे होते आणि पाहता पाहता तिकडे 2 धावा देखील एक्झिक्यूट केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पकडा झेल जिंका हा क्रिकेटचा खेळ असं समीकरण असतं. पहिली संधी इथे हुकली आहे, परंतु तरी हे या ठिकाणी आत्मविश्वास वाढवला जात आहे, कारण की आपण पाहू शकताय जिंकायचं आहे सरपंच चषक. परंतु त्या अगोदर या ठिकाणी अगदी चांगली कामगिरी करणं गरजेचं असेल. धावसंख्या पुढे सरकत असताना 6 धावा धावफलकावरती. इथे बॅक टू द बॉलर. जबरदस्त फटका तिकडे क्षेत्ररक्षक चेंडूवरती लॉंग ऑफ चालला होता, परंतु चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू मात्र अगदी सीमारेषेला जाऊन धडकतोय आणि येतोय चौकार. आपल्याला पाहायला भेटत आहे पटलेला बॉल होता. फटका देखील हवेमध्ये आहे. संधी प्राप्त होईल त्या ठिकाणी. ओहो, इथे देखील संधीचं सोनं झाली नाहीये, परंतु पाहता पाहता 2 धावा देखील इथे मात्र घेतल्या जात आहेत. आणि याचबरोबर षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या अखेरीस जर आपण पाहिलं तर अगदी धावसंख्या बिनबाद जिंदाबाद 12 धावा.
सुरुवात झालेली आहे, तरी देखील विनंती असेल सर्व खेळाडूंना की आपण वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती येतोय. P1चं दुसरं षटक रोहित. थर्डमॅन रोहितनं ठेवलेला आहे. बॅकवर्ड पॉइंट आहे. आणि आपण जर पाहिलं तर मिड विकेट कव्हर आहे तिकडे. आणि ऑनसाईडला जर आपण विचार केला तर प्रवीण विषय मिड विकेटला आहेत. वायडिश मिडॉन 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. आणि आपण इकडे विचार केला लॉंग ऑनकडे, वायडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. आणि ऑफ साईडला जर आपण विचार केला तर तिकडे वायडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन देखील ठेवलेला आहे. ही व्यूहरचना रोहितनं मात्र सजवलेली आहे, कारण की P1चं दुसरं षटक हाताळतोय. धावसंख्या धावफलकावरती 12. ऑन साईडला इकडे जबरदस्त फटका. पहिल्याच बॉलवरती आक्रमण चढवलंय गोलंदाज रोहित वरती, परंतु तिकडे ओहो अडवलंय नाही. खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू मात्र 4 धावांसाठी पसार चौकार. चेंडूवरती येत असताना एकच धाव तिथे मात्र मिळते. आता कुठंतरी आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटत आहे. जय मसोबा मोस संघ एक जबरदस्त संघ आहे. जितू मांजरे ज्या संघामध्ये आहे, प्रवीण मांजरे देखील आहेत, नारायण आहे. परंतु आपण पाहिलं तर प्रतीक 11 मानविली संघ देखील जबरदस्त संघ आहे. ऑन साईडला जबरदस्त फटका तिकडे, बरोबर स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. आणि आता मात्र चुकीला माफी नाहीये. पहिली विकेट कॅरी करत असताना गोलंदाज रोहितनं ही पहिली सफलता प्राप्त केली आहे. आणि पहिला धक्का न मैं गिरा न मेरे उम्मीद के मीनारे गिरे, मुझको गिराने में कुछ लोग बार बार गिरे. अगदी जबरदस्त ही स्पर्धा सरपंच चषक 2025 आपण अनुभवू शकताय. आणि विकेटची प्राप्ती झाली. जय मसोबा मोस संघ इथून कमबॅक करेल का? रोहित मात्र ते कार्य करेल का या षटकामध्ये? इथे चांगला बॉल आपल्याला पाहायला भेटला. स्विंग अँड मिस. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिलं तर हाताळत असताना. पहिली ओव्हर जर आपण पाहिली तर 12 धावा खर्च केल्या करणं, परंतु या षटकामध्ये रोहित आता चांगली गोलंदाजी करतोय. 5 धावा खर्च केल्यात, एक गडी देखील बाद केलाय. मनोज जो मात्र स्ट्राईक वरती आहे. इथे फटका फसलाय. पुन्हा एकदा संधीची. इथे मात्र झेलची प्राप्ती झाली आहे. प्रवीण मांजरे सर चेंडू खाली आणि पकडलाय झेल. आणि नितीन मांजरे त्या ठिकाणी होते. आणि फलंदाज बॅक टू द डगआउट. हा माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो. आणि या काळामध्ये जी ज्ञानाची शिदोरी मिळते, ती ज्ञानाची शिदोरी जन्मभर आयुष्यभर पुरत असते. आणि या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी आपल्याला रोहितच्या वतीनं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय विशाल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न तिकडे आपण गॅपमध्ये चेंडू पाहू शकताय. अगदी वाईडिश लॉंगॉनला एका टप्प्याच्या साहाय्याने चेंडूला कलेक्ट केला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण. आता मात्र जबरदस्त या ठिकाणी कमबॅक झालाय. चांगली गोलंदाजी. रोहितचं हे दुसरं षटक समाप्त झालेलं आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर 2 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती 18 धावा.
जय हनुमान नालिंबी आणि वाहुली ब या दोन्ही संघाच्या कर्णधाराने तयार राहा, सज्ज राहा. नेक्स्ट मॅच तुमचीच असेल. ईट का जवाब पत्थर से. पहिल्या षटकात 12 धावा जरी खर्च झाल्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये अगदी 6 धावा खर्च झाल्या. 2 गडी बाद केले गोलंदाजी करत असताना रोहितनं. आता क्षेत्ररक्षण विखुरलेलं आहे. अगदी आपण जर पाहिलं ऑनसाइडला डीप मध्ये जास्त भर दिलाय. लॉंग ऑन आहे, वाईडिश लॉंग ऑन. मिड विकेट आणि स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक आहेत. ऑफसाइडला जर आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर डीपला आणि लॉंग ऑफ जर आपण पाहिलं तर इकडे मात्र प्रोटेक्शन नाही. आता गोलंदाजी कशी असेल तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज करण. लोअर फुल टॉस बॉल होता, जबरदस्त फटका तिकडे फेकून दिलाय. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. अगदी लोअर फुल टॉस बॉल आपल्याला पाहायला भेटला. अगदी विशालच्या बॅटमधून हा षटकार देखील आपण अनुभवलाय. धावसंख्या पुढे सरकत असताना धावफलकावरती 24. इथे मात्र पाऊस घेतला विशालनं आणि पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचत असताना वाईड. धावसंख्येत भर केला जातोय. 25 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल करणचा. विशालसाठी टॅप केलाय. त्या ठिकाणी गॅप तर सजवलेली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. चेंडू मात्र थांबेल काय? चेंडू मात्र जाईल 4 धावांसाठी. येतोय हा दणदणीत खणखणीत चौकार. अगदी क्षणाला रंग बदलणारा हा सामना आपल्याला पाहायला भेटत आहे. कधी झुकतोय जय मसोबा मोस संघाच्या बाजूला, तर कधी झुकतोय प्रतीक 11 मानिवलीपाडा संघाच्या बाजूला. आता मात्र या ठिकाणी या प्रतीक 11 मानिवलीपाडा संघ कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. जबरदस्त क्रिकेटच्या पटलावरती निमित्त आहे सरपंच चषक 2025. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. चांगला चेंडू. आणि दरम्यान नक्कीच ज्यांचं मोलाचं सहकार्य आदरणीय सन्माननीय जांभूलपाडा गावचे सरपंच श्री तुकाराम रामचंद्र फिरगाणे यांचं मोलाचं सहकार्य आमच्या स्पर्धेसाठी. ओ चांगला बॉल तिकडे. ओ विकेट कीपर बीट झाले. क्षेत्ररक्षक देखील जितू मांद्रे दूरवर आहे. चेंडू मात्र अगदी गवताला आग लावत चिरून फाडून जातोय. चौकार. लिंबे आणि वाहुली ब दोन्ही संघाच्या कर्णधारांनी सज्ज राहायचं आहे नेक्स्ट मॅच साठी. इथे चांगला फटका स्लॉट मध्ये फेकून दिला. चेंडू पार्किंग लॉट मध्ये. षटकार. वादळ आले मानुलीपाडा या गावाचा फलंदाज विशाल या नावाचा. 21 धावांवरती फलंदाजी करतोय. धावसंख्या पोहोचली आहे 39. पुन्हा एकदा फुलटास बॉल त्या ठिकाणी. ओहो व्यवस्थित बॅटवरती घेता आला नाही. विशाल देखील थोडासा नाराज झालेला आहे. आणि याचबरोबर 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. धावसंख्या 2 गडी गमावलेले आहेत प्रतीक 11 मानिवलेपाडा या टीमनं आणि धावसंख्या 39. डीजे सोनिया.
संपर्क साधा. संदीप कांबेरे आणि संदीप मांजरे. आज सर्व जर आपण पाहिलं तर जय हनुमान क्रिकेट संघ उजरली संघाचे सर्व आयोजन करते या ठिकाणी खूप चांगली मेहनत घेत आहेत. तिसरं षटक चौथं षटक घेऊन येतो गोलंदाजी मार्कवरती विजय. आता विजयला इथे चांगली गोलंदाजी टाकावी लागेल, कारण की इथून आता जय मोसोबा मोस संघाला कमबॅक करणं, एक निर्धाव षटक टाकणं फार गरजेचं असेल. पावलांचा वापर केला त्या ठिकाणी, अगदी चेंज ऑफ पेस तिथे मात्र पाहायला भेटले. गोलंदाज विजय मात्र आपल्या षटकाची सुरुवात करतोय. चांगली गोलंदाजी आणि याच षटकावरती आता मात्र इथे जबरदस्त फटका आपल्याला पाहायला भेटलाय. इम्प्रोवाइजचा फटका विशाल ठोकतोय अजून एक चौकार. जबरदस्त फलंदाजी आहे. आपण जर पाहिलं तर अगदी कुठल्या प्रकारे मात्र 2 गडी बाद झाले होते, परंतु तरी देखील या ठिकाणी अगदी जबरदस्त बॅटिंग करत असताना विशाल आणि त्याच्या सोबतीला निलेश, आणि निलेशनं हा चौकार बॅटची कट त्या ठिकाणी अगदी जबरदस्त. चेंडू मात्र वेग प्राप्त झालाय आणि बॅक टू बॅक सेकंड इन रो दुसरा येतोय चौकार. रटोले यांचे सॉन्ग आपण पाहू शकताय. पावलांचा वापर त्या ठिकाणी केलाय. चेंडू मात्र अंतर कापेल का नाही एका टप्प्याच्या साने तिकडे अगदी सीमालगत चांगले क्षेत्ररक्षण, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट. क्रिकेटमध्ये आपण म्हणतो ना मित्रांनो, एकेरी दुहेरी धावांना खूप महत्व असतं. ज्याप्रमाणे मुंबईची लाईफलाईन रेल्वे असते, त्याप्रमाणे क्रिकेटची लाईफलाईन जर आपण पाहिली तर एकेरी दुहेरी धावा इथे जमवण्याचा प्रयत्न मानविलीय संघाच्या वतीनं. चांगला फटका, इम्प्रोवाइज फटका, गॅप मधून चेंडू जाईल 4 धावांसाठी चौकार. आदरणीय बळीरामजी फिरगाणे, बाजीरावजी भालेकर, ज्ञानेश्वर भालेकर आणि आपल्या विद्यमान सरपंच तो शर्मिला ज्ञानेश्वर भालेकर आपल्यामधून रजा घेत असताना आपण आपली उपस्थिती आमच्या या क्रीडांगणावरती या मंचाची शोभा वाढवताना दाखवली, त्याबद्दल तुमचा आम्ही मनपूर्वक हार्दिक असा आभार व्यक्त करत आहोत. वळूया आपण आता हाणामारीच्या षटकामध्ये, शेवटच्या षटकामध्ये. इथे चांगला बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. चांगला चेंडू अगदी आपण पाहिलं तर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चांगली गोलंदाजी नारायण, तारणहार म्हणून ओळखला जातोय. मोस संघाचा फुल टॉस बॉल त्या ठिकाणी आहे, परंतु गॅप
आणि चेंडू मात्र सीमा पार. दिला चेंडू सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. काय जबरदस्त बॅटिंग. 11 चेंडू आणि 35 धावांची खेळी विशाल जी आपल्याला पाहायला भेटत आहे. तोच स्ट्राईक वरती आहे. पुन्हा एकदा खराब चेंडूची टाकी त्या ठिकाणी केली आहे. या चेंडू मात्र त्या ठिकाणी 1 बाउन्स. 4 धावांसाठी हा येतोय चौकार. अगदी आपण जर पाहिलं तर आज गोलंदाजी देखील आपल्याला काही चांगली पाहायला भेटली नाही या स्पर्धेमध्ये. पहिल्या षटकात आपण जर पाहिलं तर 12, दुसऱ्या षटकात आपण जर चांगली गोलंदाज जोरीतनं. इथे मात्र आपण पाहू शकता चांगला चेंडू तिकडे. ओहो, विकेट. बघा विकेटच्या हातामध्ये चेंडू जर डॉट झाला, धाव सुद्धा घेऊ शकत नाही आणि विकेट देखील प्राप्त होऊ शकत नाहीये. तर अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाले. धावसंख्या धावफलकावरती 75 आणि 76 धावांचं हे भलं मोठं लक्ष ठेवलेलं आहे. जय हनुमान नालिंबी आणि वाहुली ब जर तुम्ही लाईव्ह पाहत असाल तर नक्कीच आपण या. जो संघ उशिराने जर आला तर त्या संघाला पॅनलाइज केलं जाईल. आयोजकांच्या वतीनं सूचना आमच्यापर्यंत येत आहेत, त्या आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवत आहोत. बघा विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जर कलेक्ट झाला तर त्यावर तुम्ही मात्र धाव काढू शकत नाही किंवा विकेट देखील मिळणार नाही. आणि रिव्ह्यू देखील तुम्हाला मिळणार नाही, याची देखील आपण नोंद घ्या. ऑन फील्ड जो निर्णय देतील त्यावरती तुम्हाला निर्भर राहावं लागेल. 76 धावांचं भलं मोठं लक्ष आहे. काय जबरदस्त बॅटिंग केली आपण जर पाहिली तर. अगदी विशालच्या बाबतीत विचार केला तर एकोणचाळीस धावा 13 चेंडूमध्ये विशाल. आणि त्यात आपण जर विचार केला तर 4 षटकार आणि 3 चौकार होते. अशी आक्रमक फलंदाजी विशालच्या वतीनं पाहायला भेटली. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर निलेश देखील मागे पडला नाहीये. त्यांनी देखील 8 चेंडू 19 धावा 4 चौकार होते. आणि दिनेश ने देखील
चांगल्या धावा जमवल्या आपल्या संघासाठी. 12 धावांची किरीट, त्यात 2 चौकार होते. मनोज मात्र आज स्वस्तामध्ये बाद झाला, परंतु ह्या जबरदस्त धावा इथे मात्र आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर अशी समीकरणं देखील उधळवली जात असतात, कारण की क्रिकेट जर आपण म्हटलं तर क्रिकेटचं समीकरण असं आहे, जितका जुना तितका नाविन्यतेनं भरलेला आहे. कारण की आपण जर पाहिलं तर जय मसोबा मोस संघामध्ये देखील काही नवीन खेळाडू असू शकतील, त्यांच्या वतीने देखील फटकेबाजी केली जाईल. परंतु सातत्यानं आपण जर पाहिलं तर नारायण ज्याच्याकडे क्षमता आहे, परंतु आज खऱ्या अर्थानं त्या क्षमतेला खरं उतरणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता, चक्रव्यूह रचलेला आहे मानवलीपाडा संघानं. थर्डमॅन ठेवलेला आहे. ऑफसाईडचा आपण विचार केला तर बॅकवर्ड पॉईंट आहे, कव्हर आहे, एक्स्ट्रा कव्हर ठेवलेला आहे आणि लॉंग ऑफ देखील सज्ज केलेला आहे. ऑनसाईडचा आपण विचार केला तर शॉर्ट फाईन आहे, स्क्वेअर आहे, वाईडिश मिडॉन देखील ठेवलेला आहे आणि डीपमध्ये आपण जर पाहिलं तर लॉंग ऑनला प्रोटेक्शन ठेवलेलं आहे. नारायणच्या विरुद्ध ही व्यूह रचना आपल्याला पाहायला भेटत आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 20-25 धावा कुठून काढणं फार गरजेचं आहे. P1चं पहिलं षटक, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मनोज, स्ट्राईकवरती नारायण, नॉन स्ट्राईकिंगला प्रतीक. ही जोडी आपण पाहू शकताय. जय हनुमान नालिंबे आणि वाहुली ब दोन्ही संघ पुढील मॅच आपल्याला पाहायला भेटेल. आज खऱ्या अर्थानं क्रिकेटचा कुंभमेळा आपल्याला पाहायला भेटत आहे. अगदी सुसज्ज असं हे मैदान, जय हनुमान क्रीडांगण, आणि प्रेक्षकांना देखील ही स्पर्धा सांगते की उठा, उठून बसा, चालत राहा, नुसते चालत नका राहू, धावत राहा, नुसते धावत नका राहू, तर पळत सुटा आणि या थेट जय हनुमान क्रीडांगण ओझरलीच्या या मैदानावरती गेम ऑन करूया आपण. दोन्ही संघांना देऊया हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मनोज गोलंदाजी मार्कवरती ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करतायत. वेगवान गोलंदाज आहेत. समोर असेल नारायण. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये आहे, परंतु तिकडे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. पहिल्याच बॉलवरती विकेट कॅरी करत असताना गोलंदाज मनोजने टिपले पहिला विकेट आणि संघाने जी आपली एंट्री फीज आहे ती पूर्ण दिल्याशिवाय इथे मात्र टॉस केला जाणार नाही. प्रत्येक संघाने याची नोंद घ्या आणि किरण फिरगाणे आपण या मात्र या ठिकाणी एंट्री वसूल करत चला. आणि सर्व आयोजकांना देखील विनंती असेल की आपण देखील या स्पर्धेमध्ये सज्ज राहा. व्हॉलेंटियर्स आपल्याला देखील विनंती असेल की आपण देखील मैदानाच्या बाहेरचा ताबा घ्या. दुसरा गडी बाद झालाय. जितू मांजरे अगदी सिनियर खेळाडू, 2 सिनियर खेळाडू डगआउटच्या आसराला पोहोचलेले आहेत आणि अजून एक सिनियर खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये पाहू शकताय. योगेश मांजरे, सर्व मांजरे ब्रदर्स मात्र या पहिल्या षटकामध्ये काही चांगली कामगिरी मात्र करू शकत नाहीयेत. अजून एक सिनियर सिटीजन मैदानाच्या आतमध्ये. मनोज मात्र हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे.
इथे आपण जर पाहिलं तर अगदी खराब सुरुवात आपल्याला पाहायला भेटत आहे. मानविली संघ आपण स्पीड अप करा, वेळ खर्च करू नका, विनंती असेल, नाहीतर आयोजकांच्या वतीनं तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. या सूचना आमच्यापर्यंत येत आहेत त्यात नक्की तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत. डावखुरा आताचा फलंदाज आता योगेश मांजरे स्ट्राईकवरती आहेत आणि गोलंदाजीत आपण विचार केला मनोज देखील साईड चेंज करतायत. ऑन साईडला चांगला फटका आपल्याला पाहायला भेटलाय. सिनियरचा दम आणि पावर इथे मात्र दाखवत असताना फलंदाज योगेशनी ठोकलाय हा चौकार. की जज्बाती होणे मात्र गरजेचं नाही, तर जज्बा दाखवणं गरजेचं आहे. चौकारानं झाली आहे सुरुवात. पहिलं षटक सुरू आहे. लोअर फुटास बॉल होता, चांगला फटका, बॅक टू बॅक दुसरा खडाघाती प्रहार, चौकार. पण देखील मंचावरती या, आपलं हार्दिक असं स्वागत. पहिलं षटक समाप्त झालं. धावसंख्या धावपलकावरती 12. चांगली सुरुवात जरी म्हटली तरी वावगं ठरणार नाही, कारण की आपण जर पाहिलं तर फलंदाज योगेशच्या बॅटमधून 3 चौकार पाहायला भेटलेले आहेत. स्ट्राईकवरती आता प्रतीकला देखील आता हात खोलावे लागतील. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगले धावा जमवणं गरजेचं आहे, कारण की पुढच्या येणाऱ्या षटकामध्ये मात्र पुढील फलंदाजांवरती दबाव येऊ शकत नाहीये. हो, इथे मात्र आपण पाहू शकता पंचांचा इशारा नो बॉलचा. अगदी आपण पाहिलं तर लाईनच्या खूपच बाहेर इथे मात्र चेंडू पाहायला भेटला आणि हा बॉल असेल फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट आणि नक्कीच टाळ्यांचा कडकडाट देखील आपल्याला पाहायला भेटत आहे. कमॉन कमॉन. मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. जय मसोबा क्रिकेट संघ मोजच्या वतीनं. इथे स्विंग अँड मिस. जबरदस्त बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटलाय. चांगला चेंडू आपण पाहू शकताय. 76 धावांचं हे भलं मोठं टार्गेट ठेवलं आणि आपण जर पाहिलं तर गोलंदाजी देखील काही चांगली पाहायला भेटली नाही. जय मसोबा मोज संघाची फक्त रोहितनं मात्र या ठिकाणी 5 धावा खर्च केल्या होत्या, परंतु कोणताही गोलंदाजी ते मात्र चांगलं कार्य करू शकला नाही. ते हुलकावणी दिली. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत, परंतु अगदी शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवलं गेलं. त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी. मानिवलीपाडा संघ चांगले क्षेत्ररक्षण करतोय. क्रिकेटमध्ये आपण म्हणतोय अगदी तुमची गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि तुमचा प्लॅन फार महत्त्वाचा असतो आणि तेच आपल्याला पाहायला भेटलं. प्रतीक 11 मानिवलीपाडा संघाच्या वतीनं चांगलं क्षेत्ररक्षण देखील करतायत. चला टीम मीटिंग करू नका. प्रतीक 11
मानविलीपाडा संघ, जय हनुमान नालिंबी संघ आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे, नाहीतर तुम्हाला फायनलाइज केलं जाईल. धावसंख्या धावपलकावरती 15. यश गोलंदाजी मार्कवरती आहे. इथे फटका फसलेला आहे आणि सहज सोपात झेल त्या ठिकाणी कॅरी केलाय. तिसरा गडी बाद होता असताना तिसरा धक्का लागतोय जय मसोबा मोस या टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करण. तीन चेंडू या ठिकाणी होत असताना या षटकातील P1चं हे दुसरं षटक आहे. करण स्ट्राईक वरती. इथे चांगला फटका करणच्या बॅटमधून. चेंडू मात्र त्या ठिकाणी एका टप्प्याच्या साहाय्याने जातोय सीमा पार. येतोय हा चौकार. पण 57 धावांची आवश्यकता आहे. चौकार आणि षटकार जर आपण पाहिले तर मारण्याची क्षमता आहे जय मसोबा संघाच्या खेळाडूंमध्ये. आणि करणला इथे मात्र साथ द्यावी लागेल. योगेश यांची चांगला फटका एक्झिक्यूट केला त्या ठिकाणी. गॅप मधून चेंडू जाईल का पाहावं लागेल. ओहो चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटलं. जयेश कांबेरे आपल्या चिरंजीवासहित खेळपट्टीकडे मार्गस्थ झालेत आणि मंचावरती आपलं हार्दिक स्वागत. योगेश स्ट्राईक वरती आपण आता पाहू शकताय. 3 चौकार त्यांच्या बॅट मधून पाहायला भेटले. नामदेव जी कांबेरे यांचं देखील आगमन. आपलं हार्दिक असं स्वागत काका. यश दुसरं षटक हाताळत असताना आपण पाहू शकताय. समोर असतील योगेश मांजरे. इथे बॅटची येस त्या ठिकाणी थर्ड बँडला क्षेत्ररक्षक आहेत. शॉट फाईन लेग कडे. एकच धाव मिळेल. आता एकेरी दुहेरी धावांचा जर विचार केला तर मानवलीपाडा संघाला कुठल्या प्रकारे दडपण येणार नाहीये. 2 षटकाचा खेळ समाप्त झाले. 18 चेंडू आणि 55 धावांची गरज आहे. प्रत्येक षटकामध्ये जर आपण विचार केला तर 20 धावा तरी येणं गरजेचं असेल. परंतु जोपर्यंत योगेश खेळपट्टीवरती आहे त्याच्या सोबतीला आपण जर पाहिलं तर फलंदाज करण देखील चांगली बॅटिंग करतोय. मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. अजूनही मॅच मात्र इथे गमावलेली नाहीये. अजूनही सामना बॅलन्स मध्ये म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये, कारण की ही जोडी मात्र खूप निर्णायक असेल. तिसऱ्या षटकासाठी आता गोलंदाजी मार्कवरती अक्षय येत आहेत. प्रतीक 11 मानविलीपाडा संघ आपण वेळ खर्च करू नका विनंती असेल. अक्षय येतो गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईकला आपण पाहू शकता या योगेश मांजरे. आज खऱ्या अर्थानं 40+ दम दाखवायचा आहे खेळपट्टीवरती योगेश मांजरे यांना. तलवार पुरानी है मगर धार और काटा वही है. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो, मैदानात येतो तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन. पराभवाने माणूस संपत नाहीये, परंतु जो प्रयत्न करत नाहीये तो मात्र नक्कीच संपतो.
खराब चेंडू इथे मात्र आपण पाहू शकता या नो बॉल. पंचांचा इशारा. उघडा डोळे बघा नीट, हा असेल फ्री हिट. नशीब नक्कीच आपण जर पाहिलं तर जय मसोबा मौस संघाच्या बाजूने झुकतंय. आणि आपण जर पाहिलं तर जो सातत्यानं प्रयत्न करत असतो नशीब देखील त्याच्या बाजूने येत असतं. आणि हे देखील आपल्याला या क्रिकेटच्या पटलावरती पाहायला भेटत आहे. इथे बॉल आपण जर पाहिला तर वाईड बॉलची सांगता होतीये. जबरदस्त चलाकी या ठिकाणी योगेश मांजरेच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटत आहेत. अगदी जबरदस्त टान्स घेत आहेत खेळपट्टीवरती. आपण जर पाहिलं तर अगदी कुठल्या प्रकारे मात्र अगदी धोका मात्र पत्कारून घेत नाहीयेत. सावध पवित्र आपल्याला पाहायला भेटत आहे. 18 चेंडू आणि 53 धावांची गरज आहे. काही होऊ शकतं या मॅच मध्ये. इथे चांगला फटका मात्र तिकडे ओहो. आणि इथे पहा, यालाच म्हणतात क्रिकेट. इथे मात्र जखमांवरती मीठ चोळण्यासारखं झालं. आणि इथे जर योगेश मांजरे यांनी ही इनिंग जर साकारली तर इथे मात्र पश्चातापाचे अश्रू प्रतीक 11 मानिवलीपाडा संघाला या मैदानाच्या आतमध्ये ओतावे लागतील. कारण की चुका झालेल्या आहेत. आपण जर पाहिलं तर जय मसोबा मौस संघाने देखील चुका केलेल्या आहेत. प्रतीक 11 मानिवलीपाडा संघ देखील चुका करतोय. परंतु क्रिकेट आहे, जितका जुना तितकाच नाविन्यतेनं भरलेला आहे. जिंकेल कोण? प्रतीक 11 मानिवलीपाडा की जिंकेल कोण जय मसोबा मौस? सामना अजूनही बंद लिफाफ्यामध्ये आहे. 17 चेंडू आणि 52 धावांची गरज आहे. स्ट्राईक वरती करणला आपण पाहू शकताय. 5 धावांवरती बॅटिंग करतोय. एक चौकाराचा समावेश होता. लोअर फुल टाच बॉल त्या ठिकाणी डॉक्टर क्लिक आपल्याला पाहायला भेटलाय. परंतु एकच धाव शॉर्ट फाईनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. चूक मात्र होत नाहीये तिथून. एकच धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धावीने धावसंख्या पुढे सरकत असताना धावफलकावरती 25, 16 आणि 51 ची गरज. प्रमोद फिरगाणे ॲज अ गुणलेखक आमची साथ देत आहेत. आणि गुणलेखक म्हटला की समालोचकांचा पाठीचा कणा असतो आणि ते देखील आपल्याला पाहायला भेटत आहेत. आणि सातत्याने देखील दरवर्षी आमच्या समवेत असतात. खूप चांगलं कार्य त्यांचं पाहायला भेटतंय. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता, जब तक ना पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. इथे खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू मात्र त्या ठिकाणी जाईल. पंचांचा इशारा आपण पाहू शकताय. वाईट बॉलचा देखील येतोय. वाईट प्लस 4 अशा या 5 धावा धाव फलकावरती. सेहेचाळीस धावांची गरज आहे. सामन्याचे चित्र बदलत आहे. खेळाडू कक्षामध्ये विनंती असेल, खेळाडूंनी आवाज करायचा नाहीये. आणि तिथून देखील मात्र आपण खेळाडू कक्षामध्ये बसायचे, बाहेर येऊ नका, खेळाडूंना विनंती असेल. इथे मात्र स्विंग अँड मिस खूपच बाहेर गेलाय. पंचांचा इशारा आपल्याला पाहायला भेटत आहे. विष्णू सर तिथे मात्र आपण पाहू शकताय. यांची नजर देखील अगदी स्प्राइट जितनी क्लिअर आहे. धावसंख्या पुढे सरकत असताना 31. इथे बॅटची यश त्या ठिकाणी ओहो, चांगला संपर्क त्या ठिकाणी झाला नाहीये. अगदी आपण जर पाहिलं तर बॅटच्या आतील कडा त्या ठिकाणी लागली. अगदी ओरिझेंटल बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. अडवॅश पट्ट्यानं खेळण्याचा प्रयत्न होता योगेश मांजरे यांचा. परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. जय मसोबा मौस संघाचे सर्व प्रेक्षक जे मात्र आपला टीव्ही सेट ऑन करून ही मॅच नक्कीच पाहत असतील. आणि त्याचप्रमाणे प्रतीक 11 मानिवलीपाडा संघाचे देखील प्रेक्षक टीव्ही सेट ऑन करून ही मॅच पाहत असतील. आता जिंकण्याकरिता आपण विचार केला तर 15 मध्ये 44 धावा करायच्या आहेत. अक्षय कुकरन, व्हॉट अ शॉट. बॉल गोज टू द इन टू द क्राउड. संघर्षाचा शंखनाद करणारा करणच्या बॅट मधून येतोय हा षटकार.
बबन फिरगाणे आपण मंचावरती या, आपलं हार्दिक असं स्वागत. ना मैं गिरा ना मेरे उम्मीद के मिनारे गिरी. धावसंख्या 38. वॉट बॅटिंग. 14 चेंडू आणि 38 धावांची गरज. लोअर फुल टॉस बॉल त्या ठिकाणी आपण पाहू शकताय. सरळ बॅटने खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लॉंग ऑनच्या चेंडूवरती येतात. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातकी होऊ शकतोय का, आणि इथे मात्र तो घातकी मात्र या ठिकाणी ठरतोय. फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होत असताना योगेश मात्र परततायत तंबूच्या आसऱ्याला. होऊ शकते अगदी 40+ चे खेळाडू जास्त काही खेळपट्टीवरती धावू शकत नाहीये, परंतु चांगलं कार्य त्यांचं आपल्याला पाहायला भेटलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विजय चौधरी एंटर झालाय, आणि आता या तरुणांची ही खेळी कशी आहे. ॲज अ सिनियर खेळाडूने मात्र जबरदस्त काम केलेलं आहे, आणि आता मात्र ज्युनियरला चांगलं कार्य करायचं आहे. क्रिकेटच्या आहे कुरुक्षेत्रात संधी मिळेल तुलाही, तू हिरमुसू नकोस. क्रिकेट हे खूप सुंदर आहे, तू खचून जाऊ नकोस. प्रेम करणारे प्रेक्षक तुझ्यावरती सातत्यानं वाढत जाणार, परंतु तू तुझा खेळ सर्व प्रेक्षकांभोवती भिडू दे. सामर्थ्य आहे हातात तुझ्या, स्वप्न डोळ्यात घेऊन चल. सामन्यामध्ये भिडून छाती, 2 हात करत चल. विजय मात्र तुझाच असेल, तेव्हा मात्र वळून पाहू नकोस. क्रिकेट हे खूप सुंदर आहे, तू खचून जाऊ नकोस. झेल या ठिकाणी सोडली आहे. अजूनही आपण पाहिलं तर 12 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 40 आपल्याला पाहायला भेटत आहेत. आता 12 चेंडू आणि 36 ची आवश्यकता आहे. चर्चेला उधाण आलेला आहे. प्रतीक 11 मानविलीपाडा संघ चर्चा करतोय. जो सामना अगदी आपण भलं मोठं डोंगर या ठिकाणी धावांचं साकारलं होतं, ते डोंगर या ठिकाणी भेद देण्यामध्ये मसोबा देवाचा आशीर्वाद घेऊन मैदानाच्या आतमध्ये जय मसोबा मोस संघ धावांचा पाठलाग करतोय. क्रिकेटच्या पटालावरती नव्हे तर जीवनामध्ये 40 धावा धावफलकावरती आहेत. 12 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. खेळाडू कक्षातून यापुढे मात्र कोणीही पाणी घेऊन जाऊ नये, खेळाडूंनी विनंती असेल. त्यानंतर नक्कीच आयोजन कमिटी मात्र 3 षटकानंतर पाण्याची सेवा पुरवली जाईल. येणाऱ्या पुढील सर्व संघांना आयोजकांच्या वतीनं ही सूचना जी मात्र आम्ही मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. चाळीस धावा धावफलकावरती आहेत. तिसऱ्या षटकासाठी आता गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकताय. मनोज यांचा जर आपण विचार केला तर बॅटिंग जर आपण पाहिली तर त्यांची खूप चांगली पाहायला भेटली नाही. अगदी शून्यावरती बाज झाले होते, परंतु हे षटक मात्र हाताळत असताना आपल्या सांघिक कोट्यातील हे दुसरं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये त्यांनी 12 धावा खर्च केल्या होत्या, 2 गडी बाद केले होते, आणि तोच स्पेल या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहू शकताय. आणि आता या स्पेलमध्ये प्रतीक 11 मानविलीपाडा संघाला काही विकेटची गरज असेल. ही जोडी मात्र बाद करण्याची. स्ट्राईकला फलंदाज आहे करण. ओ स्विंग अँड मिस. चांगला बॉल आपल्याला पाहायला भेटला त्या ठिकाणी. अगदी आपण जर पाहिलं तर फलंदाजीमध्ये खूप चांगली कामगिरी नाही, परंतु अगदी चांगली कामगिरी गोलंदाजाच्या वतीनं गोलंदाज मनोज सांघिक कोट्यातील हे दुसरं षटक, दुसरा स्पेल हाताळत असताना आपण पाहू शकताय. चेंडू शिल्लक असतील
11 आणि जिंकण्यास 36 धावांची गरज. हो, आपटलेला बॉल होता, स्क्वेअर लेगला चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, चुकीला माफी नाहीये. जी आशा पल्लवित केली होती करणनं, आणि करण देखील मात्र डगआउटच्या आसऱ्याला. रोहित इथे लोअर फुलटॉस बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. चेंडू चालला वाईडिश लॉंगॉनकडे, एका टप्प्याच्या साईने चेंडूला कलेक्ट केलं, एकच धाव तिथे मिळते. आता इथे मात्र मॅच मध्ये आपण विचार असाच करू शकतो, अनुमान असाच लावू शकतो की आता प्रतीक 11 मानविलीपाडा संघ विजयाच्या दिशेने कूच करतोय. अगदी जर आपण पाहिलं तर 3 षटकापर्यंत कभी बाजी इधर कभी बाजी उधर असं समीकरण होतं, परंतु आता या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये प्रतीक 11 मानविलीपाडा संघ कमबॅक करतोय, आपल्या नावाचा परिचय दाखवतोय. इथे गोलवा टप्प्याचा बॉल विकेट किपर बीट झाले, परंतु पाईनला चांगले क्षेत्ररक्षण, त्या ठिकाणी एकही धाव मिळत नाहीये. आयोजकांना विनंती असेल की आपल्या कॅमेरामॅनला पाणी घेऊन जायचं आहे. जिसने प्यार से पानी पिलाया उसने समंदर को भी नीचा दिखाया. पाणी हे खूप मौल्यवान आहे. आणि 3 षटकानंतर आपण पुढील मॅच मध्ये देखील ड्रिंक्स ब्रेक घेणार आहोत. हा बॉल चांगला आपल्याला पाहायला भेटलाय, जबरदस्त गोलंदाजी. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मनोज एखाद्या कलाकाराप्रमाणे आहेत की ज्यांची एक फिल्म जर फ्लॉप झाली तर दुसरी फिल्म मात्र हिट होते. त्याचप्रमाणे मनोज देखील गोलंदाजीच्या माध्यमातून ही गोलंदाजी हे षटक मात्र हिट करतायत, सुपर हिट करतायत. इथे मात्र हेलिकॉप्टर उडवायचा होता, परंतु चेंडून बॅटचा व्यवस्थित संपर्क नाही. लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत, एकच धाव मिळते. आता पूर्णपणे या ठिकाणी बॅकफूट वरती आहे जय मसोबा मोस संघ. षटकाची समाप्ती देखील झालेली आहे, 4 षटकांची समाप्ती, शेवटचं षटक. आणि आता शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू आणि 34 धावांची गरज. परंतु क्रिकेटच्या भाषेत आपण म्हटलं तर अजूनही मॅच आहे, कारण की 6 चेंडूमध्ये 6 षटकार देखील येऊ शकतात. आपण जर पाहिलं असेल तर नक्कीच अप्पासाहेब शिंदे चषक इथे मात्र वावेगरचा फलंदाज ऋषी शेलार यांच्या बॅटमधून 5 चेंडूत 5 षटकार पाहिले होते, परंतु इथे फलंदाज मनीष विजय यांच्या बॅटमधून ही फटकेबाजी आपल्याला पाहायला भेटेल का? 6 मध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. पहिल्याच बॉलवरती एका टप्प्याच्या साहाय्याने चेंडू मात्र जाईल 4 धावांसाठी. हा आलाय चौकार.
केलं तर 5 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता आहे. हो, स्विंग अँड मिस तिकडे अगदी जबरदस्त बॉल. खाली राहिलेला बॉल आपल्याला पाहायला भेटला. उसळी मात्र त्यांनी अजिबात घेतली नाहीये आणि विजयाला जी मात्र गरज होती त्या चेंडूची, तो चेंडू मात्र तिथे हाताळण्यात आला नाहीये. गोलंदाज मनीषच्या वतीनं शेवटचं षटक हाताळतोय. आपटलेला बॉल होता, हा पंपूल केले त्या ठिकाणी मिड विकेटला क्षेत्ररक्षक. त्या ठिकाणी एका टप्प्याच्या साहाय्याने चेंडू चाललाय 4 धावांसाठी. चौकार. आज आपण जर पाहिलं तर गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली. अगदी आपण जर पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज यश न मात्र चांगली गोलंदाजी केली. 9 धावा दिल्या. पहिले षटक 12 धावांचं आपल्याला पाहायला भेटलं मनोजच्या, परंतु चौथ्या षटकामध्ये मनोजनं मात्र ती भरपाई पूर्ण केली आणि चांगलं क्रिकेट आणि चांगली गोलंदाजी त्यांच्या वतीनं पाहायला भेटली. आणि मनीष या षटकामध्ये देखील आतापर्यंत आपण पाहिलं तर 8 धावा खर्च करतोय. चांगली गोलंदाजी. पूर्णपणे बॅकफूटवरती आपण पाहू शकता. जय मसोबा मोस संघ, जय हनुमान नालिमे आणि वाहुली ब दोन्ही संघाचे कर्णधार आपण सज्ज राहा. स्विंग अँड मिस अपील देखील केली गेली, परंतु हा डॉट बॉल आपण पाहू शकताय. जय हनुमान स्टँड, आईगाव देवी स्टँड सज्ज झालेले आहेत. अजून 3 दिवस ही स्पर्धा तुम्ही अनुभवू शकताय जय हनुमान क्रीडांगणावरती. इथे फटका चांगला आपल्याला नाही आहे. चेंडू हवेमध्ये गेलाय. उंची जास्त आहे, लांबी कमी, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूवरती चेंडूला मात्र कलेक्ट करू शकले नाही. या दरम्यान मॅच या ठिकाणी गमावलेली आहे जय मसोबा मोस या टीमनं. आणि हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रतीक 11 मानविलीपाडा आणि हार्ड लक टफ लक जय मसोबा.